नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MS CIT न्यू इयर 2025 मधील सेशन नंबर 34 पाहणार आहोत। सेशन नंबर 34 ला क्लिक करा, ऑफिस स्किल वरती क्लिक करा, इन्सर्ट टॅब वरती क्लिक करा। इथे नॉलेज चेक आहे, टेस्ट फॉर युअर नॉलेज, आणि नॉलेज चेक ला क्लिक करा। आणखी एक नॉलेज चेक आहे इन्सर्ट टॅब मध्येच। आपल्याला बघावं लागेल तो नॉलेज चेक कुठे आहे। इथं आहे टेस्ट युअर नॉलेज, नॉलेज चेक। ओके करून स्टार्ट करा। नेक्स्ट डॅश डॅश टॅब आपल्याला फिल कलर अप्लाय करण्यास मदत करेल। फॉर्मॅट टॅब पर्याय क्रमांक 2, बोल्ड पर्याय आपल्याला फॉन्ट ग्रुप मध्ये सापडतो पर्याय क्रमांक 2, कॉपी पेस्ट पर्याय आपल्याला क्लिपबोर्ड ग्रुप मध्ये सापडतो पर्याय क्रमांक 3। आपण डॅश डॅश टॅब व डॅश डॅश फीचर खाली शेप कलर करू शकता फॉर्मॅट शेप फिल पर्याय क्रमांक 2। कॉपी पेस्ट पर्याय तुम्हाला क्लिपबोर्ड ग्रुपच्या अंतर्गत येतो पर्याय क्रमांक 1। स्लाइड पॅटर्नचे किती प्रकार असतात? 9 पर्याय क्रमांक 1। आपल्याला टेक्स्ट अलाइन करण्यासाठी आपण कोणता टॅब ग्रुप सिलेक्ट करतो? होम टॅब, पॅराग्राफ ग्रुप। आपण शेपचा साइज हाताने व्हॅल्यू एंटर करून ॲडजस्ट करू शकतो, बरोबर। आपल्याला स्लाइड साइज बदलायचा आहे, डिझाइन टॅब, कस्टमाइज पर्याय क्रमांक 3। अलाइन पर्यायामध्ये वेगवेगळे अलाइनमेंट पर्याय, अलाइन हॉरिझॉन्टल पर्याय क्रमांक 3। एस करा, एंड एक्झाम आणि कन्फर्म। ओके करा, ओके। पुढचं नॉलेज चेक इन्सर्ट टॅब मध्ये असेल, टेस्ट फॉर युअर नॉलेज इथं आहे। नॉलेज चेकला क्लिक करा, जे ऑरेंज आहे ते कंपल्सरी सोडवा। स्टार्ट एक्झामला क्लिक करा। नेक्स्ट आपण आयकॉन सर्च कशा कराल? पर्याय क्रमांक 2। आपल्या प्रेझेंटेशन मध्ये पिक्चर इन्सर्ट करायचे आहे पर्याय क्रमांक 2। आपल्या प्रेझेंटेशन आपण शेप कसा इन्सर्ट कराल? पर्याय क्रमांक 1। कोणत्या टॅब मधून आपण आपल्या व्हॅल्यू रिझ्यूम मध्ये आयकॉन इन्सर्ट कराल? इन्सर्ट टॅब पर्याय क्रमांक 2। इन्सर्ट टॅबच्या खालच्या डॅश डॅश रिबन मधून आपण शेप्स इन्सर्ट करू शकतो, इलस्ट्रेशन पर्याय क्रमांक 2। डॅश डॅश टॅब आणि डॅश डॅश फीचर खाली कलर बदलण्याचा आयकॉन पर्याय सापडतो पर्याय क्रमांक 1। आपण इन्सर्ट टॅबच्या खाली असलेल्या डॅश डॅश रिबन मधून टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करू शकतो पर्याय क्रमांक 2 टेक्स्ट। आपण टेबल इन्सर्ट केला आहे, आता आपल्याला स्टाईल अप्लाय करायच्या आहेत पर्याय क्रमांक 1। आपल्या प्रेझेंटेशन मध्ये फीचर ॲड करण्यासाठी आपल्याला डॅश डॅश टॅब, इन्सर्ट टॅब, इमेजेस ग्रुप। एका शेप मध्ये इन्सर्ट केलेल्या टेबल मध्ये आपण सेल मार्जिन कसे बदलू शकतो? पर्याय क्रमांक 4। एस, एंड एक्झाम टाइप करा, कन्फर्म, ओके। ओके करा। पुढे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन, स्टार्ट करा। नेक्स्ट पहिला प्रश्न, तुम्ही MS पॉवरपॉइंट उघडले आहे आणि तुम्ही पाहू शकता की एक स्लाइड उपलब्ध आहे। होम टॅब मध्ये स्लाइड गट वापरून एक रिक्त स्लाइड जोडा। स्टार्ट करा, न्यू स्लाइड, ब्लँक। पुढचा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या भागीदाराला नवीन बिझनेस प्रपोजल देण्यासाठी एक प्रेझेंटेशन देत आहात आणि तुमचे प्रेझेंटेशन आकर्षक दिसण्यासाठी तुम्हाला बिझनेस प्रपोजलचे चित्र ॲड करायचे आहे। इन्सर्ट, पिक्चर, इमेजला क्लिक आणि इन्सर्ट। फॉन्टचा कलर वाचणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो। आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करत आहात, तुम्हाला बिझनेस प्रपोजल या निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट कलर बदलून स्टँडर्ड ब्ल्यू असा बदलायचा आहे। फॉन्ट कलरला क्लिक करा आणि इथे आहे स्टँडर्ड ब्ल्यू, त्याच्यावरती क्लिक करा। आयकॉन शब्दापेक्षा अधिक मनोरंजक पद्धतीने गोष्टींचे वर्णन करतात, त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये बिझनेस हँड शेकचा आयकॉन ॲड करायचा आहे। स्टार्ट करा, इन्सर्ट, आयकॉन, बिझनेस, आणि हा आहे हँडशेकचा आयकॉन, त्याला क्लिक करून इन्सर्ट करा।
पुढील प्रश्न, आपण प्रत्येक स्लाइडमध्ये तारीख व वेळ इन्सर्ट करू शकतो, ज्यामुळे आपण ती स्लाइड कधी तयार केली हे आठवायला आपल्याला मदत होते. त्यासाठी स्लाइडमध्ये तारीख व वेळ इन्सर्ट करा. स्टार्ट, इन्सर्ट, हेडर, फुटर, इथून डेट अँड टाईम घ्या. डेट अँड टाईमला क्लिक करा, तारखेला क्लिक करा. 30/10/2023 एक नंबरलाच आहे. आता ह्यातली कोणती तारीख करेक्ट येईल बघू, आपण चेक करू. अप्लाय टू ऑल करा. एस करा. एंड एक्झाम, कन्फर्म, ओके. पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग. स्टार्ट करा. सेल्फ पाथ लर्निंग, रिप्ले, प्रोसीड. स्टार्ट करा. MS पॉवरपॉईंट मधील टेबलचे फंक्शन काय आहे? पर्याय क्रमांक 2. सबमिट. नेक्स्ट, इमेजवर एक नजर टाका आणि प्रेझेंटेशनमध्ये त्यावर काय अप्लाय केले आहे ते ओळखायचे. पिक्चर स्टाईल, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, पॉवरपॉईंटमधील इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुपमधील मर्ज शेप्स ऑप्शन प्रायमरी फंक्शन काय आहे? पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, डॅश डॅश टॅब तुम्हाला कलर फील अप्लाय करण्यास मदत करतो. पर्याय क्रमांक 2. फॉर्मॅट टॅब. नेक्स्ट, आपण मजकूर प्रविष्ट करू शकत नाही, त्याचे फॉर्मॅट करू शकत नाही, चूक. नेक्स्ट, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये शेप्स इन्सर्ट करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य पर्याय निवडा. ऑप्शन बी, पर्याय क्रमांक 2. एस करा. गो टू होम करा. पुढे आहेत गाइडेड डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करा. नेक्स्ट, ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायची आपल्याला. होम टॅब, स्लाइड ग्रुप, न्यू स्लाइडच्या साहाय्याने. प्रश्न ओपन होईपर्यंत वाट पहा. न्यू स्लाइड आणि ब्लँक. पूर्ण स्लाइड लोड होऊ द्या, मग ब्लँकवरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. युअर आन्सर स्टेप युअर नॉट रेकॉर्डेड बाय इरा. क्वेश्चन असाच सोडवायचा आहे. इराने आन्सर स्टेप रेकॉर्ड केला नाहीत. आपण पुन्हा एकदा ट्राय करू हा प्रश्न. न्यू स्लाइड, ब्लँक. बघा, इथून ब्लँक घ्यायच्यात आपल्याला. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये मोहित खुराना टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट कॅलिबरी फॉन्ट साईज 36 करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. मोहित खुराना हे टेक्स्ट सिलेक्ट करा. फॉन्ट कॅलिबरी, फॉन्ट कॅलिबरी घ्या. आता इथे 2 आहेत, एक हेडिंग आहे, एक बॉडी आहे. हेडिंगचं यूज करू आपण. इथून फॉन्ट कॅलिबरी करा आणि फॉन्ट साईज 36 करायला सांगितलेले आहे. इथून फॉन्ट साईज 36 करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ॲडोब फोटोशॉप हे टेक्स्ट सिलेक्ट करा. टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. इथं आहे ॲडोब फोटोशॉप हे शब्द, त्याला सिलेक्शन करा. त्यानंतर बोल्ड करायला सांगितलेलं आहे, इथून त्याला बोल्ड करा. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके करा.
दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला राईटला अलाइन करण्यासाठी होम टॅब पॅरेग्राफ ग्रुप अलाइन राईट याचा वापर करा. बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर सिलेक्ट करा आणि अलाइन राईट वरती क्लिक करा. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये प्रोफाईल टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला मिडल अलाइन करण्यासाठी होम टॅब पॅरेग्राफ ग्रुप याचा वापर करा. प्रोफाईल शब्द सिलेक्ट करा. प्रोफाईल पूर्ण शब्द सिलेक्शन करा. अलाइन टेक्स्टवरती क्लिक करा आणि मिडलला क्लिक करा. बघा इथून तुम्हाला करायचं आहे ते. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. प्रश्न रिट्राय पडलाय. पुन्हा सोडवू आपण हा प्रश्न. सिलेक्शन करा आणि अलाइन टेक्स्टवरती जाऊन मिडलला क्लिक करा. बघा इथून मिडल. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुन्हा प्रश्न रिट्राय झालेला आहे. कॅन्सल करू आपण हा प्रश्न. प्रश्न स्टार्ट करा. प्रोफाईल शब्द सिलेक्ट करा. अगोदर सेंटर अलाइनमेंट घेऊन बघू आपण काय होते. पुन्हा लेफ्टला करा. पुन्हा अलाइन टेक्स्टला करा आणि मिडलला क्लिक करा. इथून मिडल घ्या. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. सगळे प्रश्न झाल्यानंतर एंड करा. SIM करा. एंड एक्झाम करा. कन्फर्म आणि ओके करा. पुढे ही सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट. नेक्स्ट. मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ऑडिओ आउटपुट डिव्हाइस हे डॅश डॅश आहे. मायक्रोफोन. पर्याय क्रमांक 2 सबमिट करा. विशेष पोर्टेबल याचा शुद्ध लेखन रेकॉर्ड करण्यासाठी व्हॉइस रेकॉर्ड. पर्याय क्रमांक 4. व्हॉइस रेकग्निशन सिस्टीम. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आणि विशेष पोर्टेबल व्हॉइस रेकॉर्ड शुद्ध लेखनासाठी डॉक्टर वकील याचा वापर करतात. बरोबर आहे. सबमिट करा. SIM करा. एंड एक्झाम करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 34 इथे संपतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 35 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.